मी आज खूप हुशार हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हा आहे सरप्राईज. आपल्या चॅनलचे 1001 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहेत. गाइस, 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी किती मेहनत लागते ना हे मला विचारा. कारण की मी हा चॅनल स्टार्ट केला 2024ला जानेवारीमध्ये आणि विचार करा 1.5 वर्ष लागले मला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी. आणि मी ब्लॉग्स टाकायचे, त्यातून चुकून कधीतरी एखाद्या सबस्क्रायबर्स वाढायचं तर मला खूप असं कधीतरी खूप वाढायचे. म्हणजे असं एखाद्या मिनी ब्लॉग मागे 2-3 सबस्क्रायबर्स पण वाढायचे, कधी एकच वाढायचे, कधी एक पण नाही यायचा. असं करत म्हणजे ना त्या लोकांचं नशीब चांगलं असतं ज्यांचं एकदम क्विक असं चॅनल ग्रो होतं ना, त्यांचं खरंच खूप नशीब चांगलं असतं. माझ्या बाबतीत असं नशिबाने काही साथ नाही दिली. जे काय होती ती माझी मेहनत होती आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी हा 1.5 वर्षाचा सफर लागला. आणि ही खुशी खूप जास्त आहे. म्हणजे याच्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली. कारण ह्याच्या आधी पण माझं एक अकाउंट होतं, तर त्या अकाउंटला पहिलं मी किचन म्हणजे कुकिंगचे ब्लॉग्स टाकले. तर कुकिंगचे ब्लॉग्स करून मी कंटाळले आणि त्यानंतर मग मी आली ते सगळं डिलीट केलं. मी बरेचसे रेसिपीज मी त्याच्यावरती शेअर केले आणि रेसिपी शेअर केल्यानंतर मला ते नंतर मी आधीमध्ये शॉर्ट्स पण टाकले असतील, पण रेसिपीज टाकायचे मी आठवड्यातून एकतरी यायचा माझा. पण नंतर मला ते कंटाळा यायला लागला, मग मी ते सोडून दिलं. त्यानंतर मग बऱ्याच दिवसांनी मला असं वाटलं की फॅशन ब्लॉगर बनावं, कारण की मला कपड्यांची आपली चॉईस खूप चांगली आणि मला खूप आवडतं असं छान काय घालायला. आणि थोडीशी म्हणजे आहे समज त्याच्याबद्दल चांगली आहे माझी. तर मग ना मी काय केलं की फॅशन कॉन्टेंट क्रिएशन ते चालू केलं त्याच्यावरती. ते चॅनल माझं अजून पण आहे, रिव्ह्यू वर्ल्ड म्हणून. तर पहिलं त्याच्यावरती नावच होतं धनश्री चोरगे आणि त्याच्यानंतर मग मी त्याला रिव्ह्यू वर्ल्डचं नाव दिलं आणि माझे जे काही मिशोवरनं वगैरे मी पार्सल्स मागवायचे आणि त्याचे रिव्ह्यू द्यायचे. ते पण करत गेले, पण ना मला हवा असं काही रिस्पॉन्स त्याच्यावरती पण आला नाही. आणि नंतर मी कंटाळले. मला असं वाटलं की नाही यार, नाही होते, याचा काही फायदा नाही आहे करून. सो मी ते पण सोडून दिलं. आणि त्यानंतर ना मग बरेच दिवस मी काही करत नव्हते. मग 2024च्या जानेवारीमध्ये मी हे चॅनल खोललं आणि मला असं वाटलं की यार करूयात आपण हे चॅनल स्टार्ट करूयात. आता नवीन चॅनल स्टार्ट करू आणि नव्याने सुरुवात करूयात. तो माहीत नाही कुठून असं मोटिवेशन आलं की नाही करूयात आपण हे चॅनल चालू. आणि त्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये ना आम्ही कोकणात पण जाणार होतो. सो मग मला असं झालं की ठीक आहे हे चॅनल स्टार्ट करूयात. झुडिओला शॉपिंगला जाणार होतो आम्ही त्या दिवशी आणि मग मी चॅनल स्टार्ट केलं. आणि त्या टायमिंगला माझं असं इतकं लक्षात पण नाही आलं की आता हा नवीन चॅनल आहे, त्या चॅनलवर काहीच ग्रो नाही असं तरी इंट्रो वगैरे व्यवस्थित द्यावा असं काहीच नाही. मला असं वाटलं की आहे ते चॅनलचे लोक इकडे येणार आहेत, तर मग कशाला काय वेगळं. मी डायरेक्ट सुरुवात केली झुडिओच्या ब्लॉगपासून. त्यावेळेस मी असं काहीतरी वेगळं पण इंट्रो करायला पाहिजे होतं की दिस इज माय फर्स्ट ब्लॉग, ही मी आहे, माझं इंट्रोडक्शन वगैरे असं काहीतरी. पण ठीक आहे, त्यानंतर असं स्टार्ट केलं. मग झुडिओचा ब्लॉग झाला. त्याच्यानंतर सगळे माझे कोकणातले ब्लॉग आले. कोकणात 3 दिवस आमचे ब्लॉग मी खूप छान ब्लॉग केले. म्हणजे मला खूप आवडलं ते ब्लॉगिंग करायला आणि फर्स्ट टाईम ते ब्लॉगिंगमध्ये आले मी. त्याच्या आधी माझं कुकिंग आणि त्याच्यानंतर फॅशन क्रिएशनचं जे काही म्हणजे रिव्ह्यू वगैरे देणं वगैरे ते सगळं होतं. तर हा असा प्रॉपर ब्लॉगिंगचा तो फर्स्ट टाईम होता कोकणात गेले तेव्हा. आणि खूप छान वाटलं. म्हणजे मला आवडलं. म्हणजे माझ्या आतमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की मी ते करू शकते, मला आधीपासून माहीत होतं. मला आवडही होती. जेव्हा मी लोकांचे ब्लॉग्स पाहायचे मला असं वाटायचं की हे मी करू शकते, पण तेवढं असं घरात म्हणजे प्रॉपर सपोर्ट नसल्यामुळे मी ते करत नव्हते. पण नंतर मग ज्यावेळेस आम्ही कोकणात गेलो नंतर मग मी ब्लॉगिंग केले आणि ते छान झाले 3 दिवसाचे ब्लॉग्स. सो मग मी पुढे इकडे आल्यानंतर मग हाऊसवाईफ असल्यामुळे मला असं वाटायचं की काय घरातलं मी तर काय दाखवू. सो मग मी काय केलं ना, मिनी ब्लॉग्स टाकत राहायचे, छोटे असे हे करायचे. तर नंतर करत मध्येच असं डाऊन व्हायचं, मोटिवेशन जायचं की यार नाही व्ह्यूज येतात हवे तसे. आणि मग परत असं वाटायचं की ठीक आहे करूयात. मग कधी कोणी पाहुणे आले म्हणजे जसं माझे नंदुबाई वगैरे आले की बाहेर कुठं चालू तर ते ब्लॉग बनवेल किंवा माझ्या बाहेर गेले तर ते ब्लॉग बनवेल. असंच काय नाही काय करत जेव्हा माझ्याकडे काहीतरी कंटेंट येईल तेव्हा मी ब्लॉग करायचे. जेव्हा मी घरी असेल तेव्हा मग मी मिनी ब्लॉग्स बनवायचे. आणि नंतर मग डिमोटिवेट व्हायचे, मध्येच सोडून द्यायचे, परत मध्येच बनवायचे ब्लॉग्स. असं करत ऑक्टोबर महिन्यापर्यंत 10 महिने तो चॅनल माझा असंच अपडाऊन म्हणजे चालू होतं. कधीतरी मध्येच करायचे ब्लॉग, एखाद्या महिन्यात 2-3 ब्लॉग यायचे, तर दुसऱ्या महिन्यात काहीच नाही. असं ऑक्टोबरमध्ये मग मी रिअलाईज केलं की मी कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर मग माझं कसं होणार. सो मग मी ऑक्टोबर महिन्यामध्ये ना आमची शॉपिंग वगैरे, दिवाळीची शॉपिंग, माझा बर्थडे होता, हे सगळे ब्लॉग्सपासून मोठे ब्लॉग्सला सुरुवात केली. त्या ब्लॉग्सला बऱ्यापैकी ठीक प्रतिसाद होता. म्हणजे शॉपिंगचे ब्लॉग तर माझे 1000 कोणता 7000 वर पण गेला आणि घरचे ब्लॉग्स थोडे कमीच. पण हा मला एक आयडिया तर होती ना की आपण फेमस झाल्याशिवाय तरी जास्त लोक आपल्याला थोडीच पाहणार.
सुरुवात हळूहळूपासूनच होणार आहे. सो मग मी कंटिन्यू केलं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, दिवाळीपर्यंत सगळं छान झालं. दिवाळीनंतर मग जास्त काही कॉन्टेंट नव्हता. सो मग मी मिनी ब्लॉग्समध्ये परत आले. परत डेली मिनी ब्लॉग्स टाकू लागले. डिसेंबरपर्यंत मिनी ब्लॉग चालू होते. जानेवारीचे थोडे स्टार्टिंग, जानेवारीमध्ये पण मी 2-3 मोठे ब्लॉग पण टाकले, मिनी ब्लॉग्स पण टाकले. आणि मग फेब्रुवारीपासून परत तेच डिमोटिवेट व्हायला लागले की नाही होते, सोडून देऊयात. आणि स्टोरेज पण फुल व्हायचं, जसं की आत्ता पण झालं होतं. ही क्लिप मी परत चालू केली आहे, हे नाही का, म्हणजे मध्येच स्टोरेज फुल झालं आहे, परत सगळं डिलीट करून परत आली आहे. तो असं व्हायचं. मग मी पण असं झालं, माझं पण असं झालं की जाऊ देत नाही का, मग मी सोडून दिलं. मग फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पण मी मामाच्या गावी गेले. तेव्हा माझे सगळे कझिन्स मला म्हणत होते की दीदी ब्लॉग बनव, आपण मस्त ब्लॉग बनवूयात. मागच्या वर्षी छान झाला ब्लॉग, पण माझं तेच होतं की नाही, स्टोरेज नाही, हे नाही, कारण तेच होते. खरं तर स्टोरेज पण मी डिलीट करून म्हणजे हे करू शकले असते, पण नाही का मला असं इंटरेस्टच राहिलं नव्हतं. पण मे महिन्यामध्ये मामाचं लग्न होतं, त्यावेळेस विचार केला की नाही यार, म्हणजे व्हायरल जाऊ न जाऊ, ह्याला व्ह्यूज येऊ ना येऊ, हे मेमरीज राहतील आपल्याकडे लाईफ टाईमसाठी. आणि ब्लॉगिंग थ्रू ना मेमरीज राहतात. ही गोष्ट मला खूप जास्त आवडते की आपण ते मोमेंट्स ना परत जाऊन पाहू शकतो आणि जगू शकतो. जसं की आपण आपल्या लक्षात असतं, पण ते गोष्ट असे ॲज इट इज इमॅजिन नाही होत, पण जर आपण कॅप्चर केलं तर आपण त्या सगळ्या जाऊन पाहू शकतो आणि मजा येते ते सगळं बघायला. आणि आणखी छान वाटतं की आपण इतकं छान सेलिब्रेट केलं. तर सो मग त्यासाठी मामाचं लग्न मी ठरवलं होतं की हे आपण घ्यायचं, कॅप्चर करा, म्हणजे ब्लॉग्स बनवायचे त्याचे. सो मी मामाच्या लग्नाचे ब्लॉग्स बनवले, ते खूप छान गेले. त्याच्यानंतर मग तिथून पुढे मग मी स्टार्ट केलं की नाही, आता काही पण होऊ, आपण कंटिन्यू राहायचं. सो मे, जून, जुलै, मला असं वाटतं नंतर मी परत मिनी ब्लॉग्स चालू केले तिकडनं आल्यानंतर. आणि आत्ता काही महिन्यापासून, आत्ता गेल्या 1 महिन्यापासून वगैरे मी परत मोठ्या ब्लॉग्सकडे पण आले. आणि इतकं छान वाटतं आता ब्लॉगिंग करायला. तर मला असं वाटतं की म्हणजे मी हाऊसवाईफ्सचे ब्लॉग्स पाहू लागले आणि त्या त्यांच्या घरातली कामच दाखवतात आणि त्यांना व्ह्यूज येत आहेत, खूप चांगले व्ह्यूज येतात. आणि त्याच्यातून पॉझिटिव्हिटी पण मिळते की घरातलं कोणतं काम म्हणजे असं करू शकता तुम्ही ही सगळी कामं आणि दाखवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्यामुळे लोकांना पण आयडिया मिळतात की तुम्ही जर कोणती गोष्ट कशी ऑर्गनाईज करता, किती वाजता उठताय, कसं करताय सगळं. तर दुसऱ्यांनाही चांगलं त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं, तर का नाही. सो मी ते शिकूनच बऱ्याच गोष्टी माझ्यात आत्मसात केल्या. मलाच वाटलं की का नाही, मग मी पण हे सगळं दाखवू शकते. सो मग मी स्टार्ट केलं ब्लॉगिंगला परत आणि आता चांगले व्ह्यूज पण यायला लागले. 300-400च्या आसपास माझ्या ब्लॉग्सला व्ह्यूज जातात. आणि मला असं वाटतं की स्टार्टिंग तर नाही, तसं 1.5 वर्ष झाले, पण तरी पण मी आता परत आली आणि चांगले आयडियाज घेऊन आली. तर मला असं वाटतं की 300-400 स्टार्टिंग ठीक आहे, पण जाणार, याच्या पुढे पण माझे व्हिडिओज जाणार. आणि मला गॅरंटी आहे त्या गोष्टीची की सगळं होणार आहे पुढे व्यवस्थित. त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी आतमधून येते की तू होणारच यावेळेस. असं देवच जसं काय मला सांगतोय आतमधनं की तू कर. म्हणजे त्या टायमिंगला माझ्याकडे काहीतरी कॉन्टेंट पण असतो ना, अचानक काहीतरी कॉन्टेंट येतो की असं डोक्यात काहीतरी येतं की चल हे करूयात, आणि अचानक सुरुवात करते मी ब्लॉगिंगला. असं मला असं वाटतं की मला कोणतरी पुश करतंय की तू कर, आणि आतमधून एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येते की कर, होऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये सक्सेस. सो मग तेच चालू आहे. अँड आता 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण पण झाले, तर इतकी जास्त खुश आहे गाईज. मला असं काय म्हणजे छान चाललंय सगळं. आता मला असं वाटतं की मॉनिटाईज पण होईल मी. एखादा ब्लॉग जर खूप असं लकीली छान व्हायरल गेलं ना, तर माझं एखाद्या ब्लॉगमध्ये पण मॉनिटाईज होऊ शकते मी. पण ते नशिबाचा भाग आहे. पण मला असं वाटतं की मेहनत करत राहिलं पाहिजे, आणि मी तेच करते आता. मेहनत करत राहणार आहे मी. जे जेव्हा मिळायचं असं तेव्हा ते मिळतं. आपल्या नशिबातलं कोणी ओढून खाऊ शकत नाही. सो जस्ट मेहनत करत राहायला पाहिजे, जे मी आता करत राहणार आहे. कारण की मला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की येस, मी होणार आहे एक सक्सेसफुल यूट्यूबर, मी होणार आहे असं मला एक आतमधून एक वाटतंय. सो मी आता डेली ब्लॉग्स टाकते आहे, म्हणजे अल्टरनेट डेजला. तर तुम्हाला कसे वाटतायत? जर तुम्ही आता नवीनच ह्या ब्लॉगमुळे तर जोडले गेले असेल तर प्लीज मागचे ब्लॉग जाऊ नक्की पहा. इथून पुढचे पण सगळे ब्लॉग्स पाहत जा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि 1000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल प्लीज मला कॉंग्रॅच्युलेशन्स बोला. मला कमेंट वाचायला खूप जास्त आवडतं, म्हणजे मला असं कमेंट आली ना की मला खूप जास्त आनंद होतो. सो प्लीज मला कमेंट करत जावा. थँक्यू सो व्हेरी मच. बाय.